तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता। तर कटोरीमध्ये जे आहे कुठेही घोळ पडलेला नाही किंवा प्लेट्स जे आहेत कटोरीमध्ये अजिबात पडलेल्या नाहीत। एकदम प्रॉपर आणि परफेक्ट जी कटोरी आहे तर ती बसलेली आहे आणि या ब्लाऊजचं पूर्ण कटिंग जे आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सो व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघा। आणि मला या कमेंट पण येत असतात की कटोरी ब्लाऊजसाठी जे आहे मेजरमेंट आपल्याला कसं घ्यायचं असतं, म्हणजे अप्पर चेस्टचं माप घ्यायचं की फुल चेस्टचं माप घ्यायचं, तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। 10.5-11 इंचाचा गळा इथे मी बनवलेला आहे आणि विदाउट नॉट शिवाय सुद्धा हे जे शोल्डर आहे एकदम परफेक्ट माझं बसलेलं आहे। आता हा आपला मेन पीस आहे साडीमधला आणि अस्तर जे आहे मी 1 मीटर घेतलेला आहे। तर 80 सेंटीमीटर मध्ये सुद्धा बसतं शॉर्ट स्लीव्हजला। जर तुम्ही लॉंग स्लीव्ज बनवत असाल तर 1 मीटर अस्तर लागतं। तर आता सगळ्यात आधी आपण पेपरवरती मेजरमेंट बघणार आहोत। तर आता प्रत्येक ब्लाऊजसाठी आपल्याला प्रश्न पडतो की फुल चेस्टचं माप घ्यायचं की अप्पर चेस्टचं माप घ्यायचं। तर आता बघा तुम्ही प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवा किंवा 4 टक्स ब्लाऊज शिवा किंवा कटोरी ब्लाऊज शिवा, तर प्रत्येक ब्लाऊजला जे आहे फुल चेस्टचंच माप घ्यायचं असतं, अप्पर चेस्टचं माप जे आहे घ्यायचं नसतं। तर इथे मी पूर्ण उंची घेतलेली आहे 15 इंच। त्याच्यानंतर जे शोल्डर आहे 5.5 इंच घेतलेला आहे। मुंडा आपल्याला 6 इंच घ्यायचा आहे। जर तुम्ही अप्पर चेस्टचं जर ब्लाऊजमध्ये माप घेतलात, मेजरमेंट घेतला, तर ते ब्लाऊज जे आहे घातल्यानंतर खूप टाईट होतं छातीमध्ये, त्यामुळे आपल्याला फुल चेस्टचंच माप घ्यायचं आहे प्रत्येक ब्लाऊजमध्ये। आता माझ्या छातीचं जे माप आहे अप्पर चेस्टचं 37 आलं होतं आणि फुल चेस्टचं 38 आलं होतं। सो मी इथं फुल चेस्टचं माप घेतलेलं आहे प्रॉपर 9.5 इंच। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण 2 इंच मार्जिन जे आहे ॲड करायचं आहे। कमर जे आहे 8 इंच आहे, कमरेमध्ये सुद्धा मार्जिन जे आहे 2 इंच ॲड करायचं आहे। दाखवल्याप्रमाणे छाती आणि कमर जे आहे अशी जोडून घ्यायची। त्याच्यानंतर फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे आपल्याला द्यायचा आहे 1 इंचावरती, बॅक मुंड्याचा जो शेप आहे आपल्याला द्यायचा आहे 1.5 इंचावरती। आता मी तर प्रॉपर आपण जे माप घेतलं होतं छातीचं तर तिथंपर्यंतच आपला जो मुंड्याचा शेप आहे तर तो स्टॉप करायचा आहे बॅक आणि फ्रंटचा। तर ते हे बघू शकता। त्याच्यानंतर जी गळा रुंदी आहे 2.25 इंच घेतलेली आहे, पण तुम्हाला जर शोल्डरची पट्टी कमी हवी असेल तर तुम्ही 2.5 इंच सुद्धा गळा रुंदी जी आहे घेऊ शकता। त्याच्यानंतर पुढचा गळा मी तर 6 इंच घेतलेला आहे। पुढच्या गळ्यामध्ये सुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता, जितका तुम्ही डीप घालता तितकं तुम्ही ठेवू शकता। त्याच्यानंतर एका साईडला मी घेतलेली आहे क्रॉसपट्टी 3 घेतलेली आहे, फिटिंगच्या साईडला मी 2.5 इंच क्रॉसपट्टी जी आहे घेतलेली आहे। आता हे बघा कटोरी जे आहे मी 5.6 इंच घेतलेली आहे, कारण हे कस्टमरचं ब्लाऊज होतं। जर तुमचं छातीचं पोर्शन हेवी असेल तर तुम्ही 6 इंच सुद्धा कटोरी जी आहे घेऊ शकता। तर ही कटोरी काढण्याची एकदम सोपी पद्धत आहे, म्हणजे बघू शकता 1-2 लाईन आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायची आहेत आणि फक्त आपल्याला सेंटरला इथं कटोरीचा जो शेप आहे थोडासा कर्व करायला लागतो, त्यानंतर एकदम प्रॉपर असा शेप आपल्या कटोरीचा निघतो। पुढचा गळा सुद्धा मी थोडासा इथं बाहेरून घेतलेला आहे, कारण ज्यावेळी आपण ब्लाऊज घालतो तर त्यावेळी पुढचा जो आपला गळा आहे थोडासा पसरतो आणि त्याचा जो लुक आहे एकदम आपला छान येतो। आता आपलं मार्किंग जे आहे पेपरवरती झालेलं आहे। सो आता आपण इथं कटिंग करून घ्यायचं। सगळ्यात आधी आपण बॅक मुंड्याचा जो शेप आहे तर तो कट करायचा आहे। तर हा बघा, त्यानंतर गळ्याच्या दोन्ही साईडला मी कट्स दिलेले आहेत। आता फ्रंट आणि बॅक जो आहे आपण सेपरेट करून घ्यायचा। आता फ्रंट पार्टचं इथं कटिंग आपण पूर्ण करून घ्यायचं आहे। आता जी कटोरी आहे तर मी डायरेक्ट अस्तरवरती वाढवणार आहे। सो मी पेपरवरती नाही वाढवणार, डायरेक्ट मी अस्तरवरती जी कटोरी आहे तर ती वाढवून दाखवणार आहे। तर आता आपण बाहीचं कटिंग इथं करूयात। तर आता बाही जी उंची आहे तर ती 5 इंच आहे, त्याच्यामध्ये आपण 1 इंच मार्जिन जे आहे ॲड करायचं आहे। तर जितकी आपली बाही आहे तर त्याच्यामध्ये जर तुम्ही अस्तरचं ब्लाऊज शिवत असाल त्याच्यामध्ये आपण 1 इंच मार्जिन ॲड करायचं। विदाऊट जर अस्तर असेल तर त्यामध्ये आपल्याला 1.5 इंच मार्जिन ॲड करायचं आहे। तर आता जी बाही उंची आहे माझी आहे 5 इंच, त्याच्यामध्ये मी 1 इंच जे आहे मार्जिन ॲड करणार आहे। 6 इंच आपण बाहीची उंची घ्यायची आहे। हाताची जी घडी आहे आपले ती घ्यायची आहे छातीचं न वाढवलेलं माप, म्हणजे आपलं 2.5 इंच आपण छातीचं माप घेतलं होतं तर त्याच्यामध्ये आपण फक्त अर्धा इंच वाढवायचं आहे। तर हाताची घडी मी 10 इंच घेतली। 3 इंच खाली आपण शेपसाठी घ्यायचं आहे, परत 2 इंच आपण फिटिंगसाठी घ्यायचं आहे। एक क्रॉसमध्ये आपण एक लाईन इथं मार्किंग करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर तर आता हे बघा, त्याच्यानंतर 3 पॉईंट काढायचे आहेत आपल्याला 2-2 इंचाचे, कारण हे माप जे आहे मोठं आहे तर त्यामुळे मी 2-2 इंचाचे 3 पॉईंट काढत आहे। जर तुमचं माप कमी असेल तर तुम्ही 1.5 इंचाचे पॉईंट इथं काढून दाखवल्याप्रमाणे बाहीला जे आहे अशा पद्धतीने शेप देऊ शकता। तर बाहीचा जो व्हिडिओ आहे माझा सेपरेट आहे, जर तुम्हाला बघायचे असतील सविस्तर ते व्हिडिओ माझे तुम्ही बघू शकता। त्याच्यानंतर खाली आपण हात रुंदी घेतलेली आहे 6.5 इंच, प्लस 6.5 इंचमध्ये आपल्याला 2 इंच मार्जिन ॲड करायचे आहे हात रुंदीमध्ये सुद्धा। तर अशा पद्धतीने आपण जी बाही कटिंग आहे तर ती करत असतो। जर तुम्हाला बाही कटिंग जमत नसेल, आकार चुकत असेल किंवा बाहीला शेप देता येत नसेल तर बाही कटिंगचे माझे भरपूर असे व्हिडिओ आहेत सविस्तर, मी त्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित शेप जो आहे तो द्यायचा आहे।
अंदाजे शेप न देता. इथं बघू शकता मी स्लीव जी आहे तर ती कट केलेली आहे. आता आपलं फ्रंट आणि बॅकचं जे कटिंग आहे आणि स्लीवचं जे कटिंग आहे आपण करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण बॅक साईडचा जो गळा आहे तर तो कट करणार आहोत. इथं आता बघू शकता की 10.5 इंच मी बॅक साईड जो आहे आपला बॅक नेक जो आहे इथं मार्किंग करत आहे. त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे, आता मला या गळ्याची जी रुंदी आहे तर ती थोडीशी एक्स्ट्रा हवी होती. सो मी 1.5 इंच एक्स्ट्रा जी रुंदी आहे बॉटमला वाढवलेली आहे आणि त्याला आपण आता पान शेप जो आहे देणार आहोत. जर तुम्हाला हा गळा करायचा असेल तर तुम्ही सेम हा सुद्धा गळा ठेवू शकता किंवा राऊंड नेक सुद्धा तुम्ही ठेवू शकता. थोडंसं इथं मी टोक खाली केलेलं आहे म्हणजे आपला प्रॉपर पान गळ्याचा जो शेप आहे तर तो तयार होतो. तर हा बघू शकता एकदम प्रॉपर असा आपल्या पानगळ्याचा जो लुक आहे तर तो तयार होतो. आता आपले हे जे पेपर कटिंग आहे तर ते अस्तरवरती ठेवून आपल्याला कट करायचं आहे. तर बॅक पार्टमध्ये आपल्याला कोणतंच एक्स्ट्रा मार्जिन जे आहे तर ते घ्यायचं नाही, एकदम कमी. तर मला बऱ्याच वेळेला कमेंट पण अशा येतात की तुम्ही बॅकसाठी टक्ससाठी एक्स्ट्रा मार्जिन जे आहे तर ते घेत नाही का. तर मी घेत नाही, कारण जो टक्स आहे मी एकदम कमी घेतो, म्हणजे अर्धा इंचपेक्षा सुद्धा मी टक्समध्ये जे कापड आहे तर ते कमी घेतो. तर त्यामुळे मी बॅक पार्टसाठी कोणतंच एक्स्ट्रा मार्जिन जे आहे तर ते घेत नाही. आणि मार्जिनसुद्धा ब्लाऊजमध्ये आतमध्ये आपलं फुल्लं राहतं 1.5-2 इंचाचं. तर आता मी सगळ्यात आधी बॅक पार्ट जो आहे अस्तरवरती कट केलेला आहे. त्याच्यानंतर बाकीचे जे पार्ट्स आहेत आपण अशा पद्धतीने काढून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर मी तर बाही जी आहे आपली अशी ठेवून घेतलेली आहे. तर आपल्याला फक्त अस्तरवरती कटोरी आणि क्रॉसपट्टी जी आहे तर तेवढीच आपल्याला वाढवावी लागते. बाकीचे जे पार्ट्स आहेत आपले आहे तसे मार्किंग करून अस्तरवरती कट करायचे आहेत. कटोरी पण आपण पेपरवरती वाढवली नव्हती म्हणून आपण अस्तरवरती वाढवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर मी मुंड्याचा जो भाग आहे तर तोही आपण आहे तसा इथं मार्किंग करून घ्यायचा. त्याच्यानंतर तो आपण कट करायचा आहे. आता अस्तरवरती कटोरी ठेवताना कधीही आपल्याला ती क्रॉसमध्येच ठेवायची आहे. जर तुम्ही सरळ अस्तरवरती कटोरी ठेवलात तर ती चपटी बसू शकते. तर त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे अस्तरवरती ज्यावेळी तुम्ही कटोरी ठेवाल त्यावेळी ती क्रॉसमध्येच असायला हवी. त्यानंतर दोन्ही साईडला मी 1.5 इंच घेतलं. शिलाईच्या साईडला मी अर्धा इंच घेतलेला आहे आणि बॉटमला मी 1.5 इंच घेतलेला आहे. त्याच्यानंतर कटोरीचा शेप अशा पद्धतीने आपल्याला देऊन जी कटोरी आहे तर ती अस्तरवरती कट केलेली आहे. तर आता ही बघा आडवीसुद्धा स्ट्रेच होते आणि उभीसुद्धा जी कटोरी आहे तर ती स्ट्रेच होते, म्हणजे आपली जी कटोरी आहे एकदम परफेक्ट निघलेली आहे. आता जी क्रॉस पट्टी आहे आपल्याला काय करायचं आहे तशी मार्किंग करून घ्यायची. त्याच्यानंतर साईडला मी 1.5 इंच घेतलं, वरती मी अर्धा इंच घेतलेला आहे. आता साईडला मी 1.5 इंच का घेतलं तर क्रॉस पट्टी लावल्यावर आपल्याला कमी पडू नये, ज्यासाठी मी साईडला 1.5 इंच घेतलं. आता आपलं अस्तरवरती जी कटिंग आहे तर ते झालेलं आहे. आता आपण मेन कापडावरती आहे तसे सगळे पार्ट जे आहेत आपल्याला कट करायचे आहेत. तर एक्स्ट्रा कोणतंच मार्जिन जे आपल्याला कोणतंच घ्यायचं नाही. जसं आपण अस्तर कट केलेला आहे सेम तसंच ठेवून आपण हा जो पार्ट आहे हे जे पार्ट आहे तर ते कट करायचे आहेत मेन कापडावरती. तर फ्रेंड्स माझ्या या चॅनलवरती मी कटोरी ब्लाऊजची शिलाईसुद्धा सांगितलेली आहे. तर त्यामुळे जर तुम्हाला कटोरी ब्लाऊज शिवायला येत नसेल तर त्यामध्ये होणाऱ्या चुकासुद्धा मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. जर तुम्हाला कटोरी ब्लाऊजची शिलाई बघायची असेल तर माझ्या चॅनलवरती एकदम रिसेंटलीच मी व्हिडिओ जो आहे अपलोड केलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तो फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. काही डाऊट असेल तर तेही तुम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तेही मला कमेंट करून सांगा. चॅनलवरती जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, सोबत बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची जी नोटिफिकेशन आहे सगळ्यात ते तुमच्याकडे येईल. तर आता हे बघा आपलं जे पूर्ण कटिंग आहे मी अशा पद्धतीने करून घेतलेलं आहे अस्तरवरती आणि मेन कापडावरती सुद्धा, आणि एकदम सोपी पद्धत आहे आणि पटकन अगदी तुम्ही नवीन जरी शिकत असाल तर पटकन समजते. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.